गुड मॉर्निंग. आजची सकाळ या पीनट बटर आणि ओट्सनी झाली आहे, कारण की आणल्यात आणि खायचा पत्ता नाही. कारण याची मला टेस्टच समजत नाही आहे, म्हणून मी थोडंफार ॲडजस्टमेंट करून काही ना काही ॲड करून मी त्याला बेटर करण्यावरती आहे. त्याच्याचमुळे मी डाळिंब आणलं होतं, त्यानंतर नट्स टाकले, जे काही जमते ते करते. पण मला ना एक गोष्ट रिअलाईज होत चालली आहे, म्हणजे आता हे स्वतःहून जेव्हा बनवतो ना तेव्हा आणि लहानपणी जेव्हा सगळं आयतं ताटात यायचं तरी तोंड वाकडं करायचं ना आपण, की नाही हे नाही आवडत मला, हे नाही खायचं, ते नाही खायचं. आता फील होते यार एवढं सगळं करूनसुद्धा कसंही बनलं असो तरी खायला तर लागतंच ना. त्यानंतर मी इकडे घेतलेला वाकट्या बटाटा बनवायला कांदा, अद्रक लसूणची पेस्ट मस्तपैकी शिजवून त्याच्यामध्ये कढीपत्ता, टोमॅटो व्यवस्थित कापून घेतला, हळद आणि मसाला टाकला. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी बटाटे टाकले आहेत आणि त्याच्याच बरोबर वाकट्या टाकले आहेत. गरम पाणी केलेलं होतं, मग तेच टाकून घेतलं त्याच्यामध्ये आणि याला मस्तपैकी बॉईल व्यवस्थित करी शिजून घ्यायची. दिस इज सो यम. तसे आता श्रावणाला खूप कमी दिवस राहिलेत ना, मग आता जेवढं जमेल तेवढं नॉनव्हेज खाऊन घ्या, कारण की नंतर गणपती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत नॉनव्हेज काही खाता येणार नाही. म्हणून एन्जॉय द डे. आणि हे सगळं करत असताना जेव्हा कांदा चिरते ना, माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाण्याच्या धारा लागतात आणि मला मी रडली का मला सर्दी होते. हे माझ्याबरोबर आहे, तुमच्याबरोबर काय असेल तर. मीनवाईल एवढे कपडे धुवायचे पडलेले आणि रस्सा बघ किती टेम्पटिंग वाटतोय ना. दिस इज सो टेस्टी. आणि हे रात्री दुपारी मी काही शूट केलं नाही, मी झोपलेली आणि संध्याकाळी रात्री माझ्या 11 वाजता हे सगळं मी खात होती. गोड खायची क्रेविंग. मीनवाईल हे सगळं जेव्हा मी खाते ना तेव्हा मी खाली काही ना काही म्हणजे पसरवते, कारण की मुंग्या एवढ्या लवकर व्हायला लागल्यात ना की असं वाटते कधी कधी मी घरात राहते की मुंग्या माझ्या घरात राहतात, ही मला फिलिंग आहे. आणि त्यानंतर हे सगळं एन्जॉय केल्यानंतर अराऊंड 11:30-12 वाजता मी झोपायला गेली होती, पण झोपली असेल 2 वाजता बिकॉज ऑफ आजकाल झोप लागत नाही. दुपारी झोपा काढते, रात्री कशी काय झोप लागेल. आता भेटूया उद्या. आणि मी टोस्टसुद्धा आणलेत, उद्या बघू अजून काय घडतं.